भारताच्या पासपोर्ट सेवांमध्ये आता बदल, ई पासपोर्ट आणि नवीन सोय। एकेकाळी पासपोर्ट मिळवण्यासाठी लांब रांगा, कागदपत्रांचा त्रास आणि आठवड्यांचा विलंब व्हायचा, पण आता पासपोर्ट मिळवणे खूप सोपं झालं आहे। चला या बदलांबद्दल जाणून घेऊ। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी सांगितले की पासपोर्ट सेवा कार्यक्रमामुळे आता संपूर्ण प्रक्रिया सोपी, जलद आणि सर्वांसाठी उपलब्ध झाली आहे। मोठ्या शहरांबरोबरच टियर 2, टियर 3 शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये ही पासपोर्ट सेवा सुरू झाली आहे। पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र POPSK यामुळे लोकांना लांब प्रवास न करता पासपोर्ट मिळत आहेत। अर्जदारांना सहज अपॉइंटमेंट मिळते आणि केंद्रातील कर्मचारी मदत करतात। या वर्षाची मोठी घोषणा म्हणजे ई पासपोर्ट। ई पासपोर्ट मध्ये काय खास आहे? मायक्रोचिप बसवलेली आहे, ज्यात तुमचं नाव, फोटो, जन्मतारीख आणि बोटांचे ठसे सुरक्षित राहतात। इमिग्रेशन अधिकारी पासपोर्ट न उघडता चिप स्कॅन करू शकतात, त्यामुळे प्रक्रिया जलद होते। बनावट पासपोर्ट बनवणे कठीण। आंतरराष्ट्रीय विमानतळावर मान्य असतो। विमानतळावर कमी प्रतीक्षा वेळ, जास्त सुरक्षा, माहिती डिजिटल स्वरूपात सुरक्षित, जागतिक पातळीवर सहज वापर। पासपोर्ट प्रक्रियेत जास्त वेळ पोलीस पडताळणीमध्ये जायचा, आता हे ॲप 25 राज्यात सुरू झालं आहे। पडताळणी आता फक्त 5 ते 7 दिवसात पूर्ण होते। पोलीस घटनास्थळावरूनच माहिती अपलोड करतात। कागदपत्रांचा त्रास आणि विलंब कमी झाला आहे। passportindia.government.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या। नोंदणी करा आणि आधीचे खाते असेल तर लॉग इन करा। ई पासपोर्टचा पर्याय निवडा व माहिती भरा। जवळचे PSK किंवा POPSK निवडा। ऑनलाईन पेमेंट करा, UPI कार्ड, नेट बँकिंग द्वारे। भेटीसाठी वेळ ठरवा, सकाळचे स्लॉट कमी गर्दीचे असतात। भेटीच्या वेळी कागदपत्रे व बायोमेट्रिक द्या। नंतर पासपोर्ट पोस्टाने येतो आणि तुम्ही ऑनलाईन ट्रॅक करू शकता। भारताच्या पासपोर्ट सेवांमध्ये तंत्रज्ञानामुळे मोठा बदल झाला आहे। ई पासपोर्ट आणि M पासपोर्ट पोलीस ॲप यामुळे पासपोर्ट मिळवणं सोपं झालंय, प्रवास सुरक्षित झालाय आणि वेळेची बचत सुद्धा झाली आहे। आता आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक सोपा आणि जलद होणार आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महामनी सोशलला फॉलो करायला विसरू नका।